हा, जय भीम जय भीम. बहुजन आघाडी बीजेपीची किंवा भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे काय, असा प्रश्न अनेक विचारवंत, अडगळीत पडलेले विचारवंत, साहित्यिक, लेखक या माध्यमातून करत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीने कधीही कोणाची बी टीम म्हणून काम केलेलं नाही. पूर्वाश्रमीचा भारतीय रिपब्लिकन पक्ष व त्याला जोडलेला नंतर बहुजन महासंघ, ह्या बहुजन महासंघाच्या युती किंवा आघाडीबरोबर एकत्र येण्याचा बाळासाहेबांचा उद्देश स्पष्ट होता की बहुजन समाजातील वंचित घटकांना सत्तेची द्वारं खुले करून देणं. ह्या उदात्त हेतूने बहुजन समाजामध्ये राजकीय नेतृत्व विकसित व्हावं. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जा तुमच्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. शासनकर्ती जमात व्हायचं असेल तर तुम्हाला राजकीय क्षेत्र किंवा सत्ताकारण हे ताब्यात घेतलं पाहिजे. ह्या मोठ्या एक विचाराने त्यांनी ते भूमिका मांडली होती. शिकलेल्या त्यावेळेसच्या बहुजन समाजाच्या लोकांनी ही भूमिका त्यांना पटली म्हणून त्याच्यामध्ये काम करायचा प्रयत्न केला. या सगळ्या आक्षेपामागं किंवा हा जो बाळासाहेबांवर किंवा वंचित बहुजन आघाडीवर आरोप किंवा असं केलं जातं की तुम्ही बी टीम आहात, याचं सुरुवातीपासून जी आकडेवारी आहे किंवा भारतीय जनता पार्टी ज्या काळी या महाराष्ट्रामध्ये खूप म्हणजे एकदम कमी सीट लढत होती किंवा खूप कमी सीट त्यांना मिळत होते, त्या काळापासून बाळासाहेब राजकारणात आहेत. त्यावेळेस कोणी हा आरोप केला नाही की बाळासाहेबांची व्हीबीए किंवा त्यावेळेसची भारी बहुजन महासंघ ही काँग्रेसची बी टीम आहे म्हणून. की आत्ताच या दोन निवडणुकामध्ये 2019ला एवढा प्रतिसाद भेटला वंचित बहुजन आघाडीला आणि या प्रतिसादामुळे काँग्रेसची काही सीटं किंवा सगळीच सीटं पडली, एखादं सीट वगळता निवडून आलं. म्हणून वंचित बहुजन आघाडीवर आक्षेप करणं हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं. वंचित बहुजन आघाडी ही तडजोडवादी नाही तर ही संधिवादी आहे, हे अनेक उदाहरणातून सांगता येतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या यादीवर जर नजर टाकली तर बीड लोकसभा मतदारसंघातून अत्यल्प असलेल्या कैकाडी समाजाच्या विष्णू जाधव यांना उमेदवारी दिली जाते. जालना लोकसभा मतदारसंघातून सोनार समाजाच्या वानखडे यांना उमेदवारी दिली जाते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजांच्या 8 ठिकाणी उमेदवार दिले जातात. 2 ठिकाणी मुस्लिम उमेदवार, 3 ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले जातात. या सगळ्या बहुजनांची एक जोड किंवा एक युती किंवा एक आघाडी निर्माण करून प्रस्थापित राजकीयांना एक पर्याय उभा करण्याचं काम बाळासाहेबांनी सातत्याने केलं आहे. या सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गोष्ट जर कुठली असेल तर मतदारसंघामध्ये जातनिहाय जी काही मतदार आहेत याचा कुठलीही पर्वा न करता एखाद्या अल्प समाजातील उमेदवाराला डायरेक्ट लोकसभेचं तिकीट द्यायचं सामर्थ्य किंवा डेअरिंग जर कोणामध्ये असेल तर ते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. आज प्रस्थापित पक्ष एखाद्या ठिकाणी उमेदवारी देताना त्या पक्षाच्या उमेदवाराच्या किंवा त्या उमेदवाराच्या समाजाची किती मतं त्या लोकसभा मतदारसंघात आहेत याची पाहणी करून जातनिहाय किंवा जातीवर आधारित उमेदवारी द्यायचा प्रयत्न करतात. अशा ठिकाणी बाळासाहेब अत्यल्प लोकांसाठी उमेदवारी जाहीर करतात. हे लोकशाहीचं सामाजिकीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न, सर्वसामान्यांच्या घरामध्ये सत्ता घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न बऱ्याच साहित्यिकाला किंवा काही पेड विचारवंताला सहन झाला नसेल म्हणून त्यांनी या बाळासाहेबांच्या भूमिकेला विरोध करत आहेत. 2014 लोकसभामध्ये वंचित बहुजन आघाडी किंवा त्यावेळेचा भारतीय रिपब्लिकन पक्ष म्हणजे भारी बहुजन महासंघ हा शर्तीत होता. त्यावेळेस आमच्यावर हा आरोप नाही झाला किंवा वंचित बहुजन आघाडीवर आरोप नाही झाला की वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची टीम आहे. 2019 नंतरच हा आरोप का करण्यात येतो आणि या निवडणुकीच्या पहिल्या 3 महिन्यापासून हा आरोप सातत्याने चालू आहे की काँग्रेसच्या आज भारतीय म्हणजे व्हीबीएचं नेटवर्क प्रत्येक गाव पातळीवर आज गेलेलं आहे. त्या ठिकाणी शाखा बांधणी झालेली आहे, बूथ बांधणी झालेली आहे. परंतु तथाकथित सो कॉल्ड व्हाईट कॉलर लोक सातत्याने अशी मागणी का करतात की तुम्ही काँग्रेसबरोबर आघाडी का करत नाहीत. ज्या काँग्रेसच्या विरोधात आपण सातत्याने लढलो त्या काँग्रेसबरोबर आघाडी करून आपल्याला काय उद्देश म्हणजे काय आपलं इच्छित साध्य होणार आहे. आणि जर काँग्रेसबरोबर युती आघाडी केली तर निवडून आलेले लोक, जसं बाळासाहेब त्यावेळेस म्हणले होते की निवडून आलेले लोक पुन्हा बीजेपीमध्ये जाणार नाही, याची काय गॅरंटी, याची हमी आम्हाला द्या. तर ही हमी यांनी का नाही दिली. ठीक आहे, जाऊ द्या, आपल्याला त्यांची आघाडी का नाही झाली यात नाही पडायचं. परंतु बाळासाहेब ही जी संधी देत आहेत या संधीमुळं विस्थापित, गरीब
आणि राजकारणामध्ये उत्सुक असलेल्या अत्यल्प समाजातील होतकरू तरुणांना संधी मिळण्याचं हे एकमेव मंच किंवा पक्ष आहे. ही संधिवादी भूमिका यांना बहुतेक सहन होत नसावी. म्हणजे काँग्रेसबरोबर युती केल्यानंतर बघा, मागच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये, आघाडी सरकारमध्ये, मी त्याला लांडी सत्ता म्हणतो, असं बोलणं योग्य नाही, जी अर्धवट सत्ता होती किंवा 3 पक्षाच्या सत्तेमध्ये तिसरा वाटी सत्ता होती, त्या 10 मंत्र्यामध्ये सातत्याने अत्यल्प समाजातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी न देता, जे 25 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे, कॅबिनेट मंत्रीपद आहे, कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, अशांनाच त्यांनी पुन्हा मंत्री केलं. त्यांचे नाव सुद्धा घेता येईल, त्याला भिन्नत काय अर्थ. त्याच्यामध्ये अशोक चव्हाण असेल, बाळासाहेब थोरात असेल, अमित देशमुख असतील, यांनाच त्यांनी मंत्रिपदं का दिली? अशा वेळेस मागच्या 4 विधानसभा जिंकलेल्या कैलास गोरंट्याल यांना मंत्रिपदाची संधी का दिली नसेल? आणि तो अत्यल्प समाजाचा असल्यामुळे त्यांना संधी मिळत नाही का? अशा अत्यल्प समाजाच्या आमदारांना मंत्री करायचं धाडस किंवा मंत्री करण्याचं काम ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 1999 साली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी करून जी काही मंत्रीची यादी जर पाहिली तर त्याच्यामध्ये सर्व मंत्री हे अल्पसंख्याक समाजातले होते. मग ते बोडखे असतील, मखाराम पवार असतील, आणि या सर्व मंत्र्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की बाळासाहेबांनी कधीही बुद्धिष्टाचा आमदार किंवा लोकप्रतिनिधी केला नाही. यांनी सातत्याने ओबीसी आणि बहुजन समाजातील आमदार आणि मंत्री करण्यासाठी प्रयत्न केले. ही साधी बाब यांच्या लक्षात येत नाही आणि हे सातत्याने आरोप करत आहेत की बी टीम म्हणून. बरं, बी टीम म्हणून कुणावर आरोप करता यायचं त्याला बिलकुल गांभीर्य नाही. ज्या बाबासाहेबांचे नातू आहेत, त्यांचं बाबासाहेबांच्या विचाराचे नातू, जे काही सातत्याने RSSला आणि BJPला अंगावर घेतात, अशा लोकांवर हे असा आरोप करणं म्हणजे अजून मला संशयास्पद आणि हास्यास्पद वाटतं. परंतु सर्वसामान्य ओबीसी समाजाला काँग्रेसने आतापर्यंत कुठली संधी उपलब्ध करून दिली नाही. बरेच लोक म्हणतात की तुम्हाला ती संजय गांधी निराधारीवरनं 60 रुपये महिना चालू करून तुम्हाला काँग्रेसने बटीक बनवलं, तुम्हाला आहिंदी बनवलं. काँग्रेसचे एक नाही अनेक असे पाडे वाचता येतील की ज्यापासून ओबीसी आणि बहुजन किंवा दलित वर्गाला कुठलाही लाभ नफा किंवा झालेला नाही किंवा कुठली संधी मिळालेली नाही. तुकडा देणं किंवा एखाद्या सत्तेमध्ये थोडासा तुकडा तुम्हाला देणं म्हणजे तुमचा सहभाग नोंदवणं असं होत नाही. तुम्हाला सत्तेत सहभाग पाहिजे, सत्तेतला तुकडा नाही पाहिजे. त्याच्यामुळे बाळासाहेब खूप मस्त सांगतात, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. परंतु यापुढे जाऊन सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बाळासाहेबांनी मागच्या निवडणुकामध्ये मांडली की एकामेका मते देऊ सत्ता आपल्या हाती घेऊ, ही जर भूमिका सर्वसामान्य ओबीसी समाजातल्या अत्यल्प समाजाच्या लोकांना जर समजली तर बाळासाहेबांची ही भूमिका सत्यात यायला कदापि काही वेळ लागणार नाही. ही भूमिकाचा या ठिकाणी उपयोग करणं खूप आवश्यक वाटतं. कारण विधानसभेच्या निवडणुकामध्ये 40 ते 50 अत्यंत मायक्रो ओबीसी मधल्या समूहांना त्यांनी तिकीट दिली. त्याच्यामध्ये कासार असतील, कोष्टी असतील, सुतार असतील, लोहार असतील, अजून म्हटलं तर लोणारी असतील, ओतारी असतील, न्हावी असतील, धोबी असतील, माळी माधव धनगर वंजारी तर होतेच, परंतु पिंजारी आहेत, कातणारे आहेत, असंख्य जातीत ज्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत नाहीत. अशा जातींना तिकीटं देऊन यांच्या जे काही पॉकेट आहेत या सर्व पॉकेटांनी जर त्या क्षेत्रामध्ये बीबीएला जर मतदान केलं असतं आणि आपला उमेदवार कुठेतरी दुसरीकडे निवडून येणार आहे आणि आपण इथल्या विबेच्या उमेदवार जर मतदान केलं तर तिकडल्या दुसऱ्या समाजाचे लोक आपल्या उमेदवाराला मतदान करतील. ही भूमिका न कळल्यामुळं बाळासाहेबांचा विधानसभेला थोडासा म्हणजे जो काही मतदानाचा टक्का कमी झाला त्याचं कारण हे झालं. आज आमची जबाबदारी ओबीसी बहुजन महासंघातल्या ओबीसी आणि बहुजनातल्या लोकांची की एकामेका मते देऊ सत्ता आपल्या हाती घेऊ. हा जो पॅटर्न जर एकदा मायक्रो ओबीसीला कळला तर कुणीही सत्तेचा सोपान किंवा सत्तेपासून या ओबीसीने आणि बहुजनांना सत्तेपासून रोखू शकणार नाही. याच्यावर आता काम करणं महत्त्वाचं आहे. हा सब्जेक्ट, हा विषय त्याला आम्ही नेहमी म्हणायचो मागच्या विधानसभेला की जरी संख्येने असलो कमी तरी सत्तेत जाण्याची हमी. कारण सत्तेत जाण्याची हमी फक्त बाळासाहेब देऊ शकतात. कारण एखाद्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना कधीही खासदार आमदारकीचं स्वप्न पडणार नाही कधी, कारण तिथं आरक्षण नाही. आरक्षणामध्ये, राजकीय आरक्षणामध्ये ह्या जातीचा कधी नंबर लागणार? जिथं ग्रामपंचायतचं सदस्य होऊ शकत नाही तिथं तुम्हाला खासदारकी आमदारकी कशी मिळेल? परंतु ते सक्सेस करायचं स्वप्न उराशीच बाळासाहेबांनी धरलेलं आहे. याला हे सहन न झाल्यामुळं आणि काय नुकसान झालं मागच्या 19ला 42 ते 45 लाख मतदान जर मिळाले आणि ह्यांचे जर पडले असतील त्याला आम्ही कसं काय जिम्मेदार? आम्ही आमच्यामुळे ती लोकशाही राहिली. तर उद्या जर आम्ही हे निवडणुका लढल्या नसत्या तर आता निवडणुकाच झाल्या नसत्या.
आणि जर आता त्यांच्या बैठकामध्ये काय झालं, कुणाच्या काय मांडण्या होत्या, याचा खोल आपण तेवढा अधिकार मलाही नाही. परंतु जे काही मला वाटतं की लढलं तर आपल्या पदरात काय पडन. आता ते मान्य काशीराम तर नेहमी म्हणलेले आहेत की अगोदर तुम्ही स्वतः उभा राहिल्यामुळं तुमच्यामुळं कुणीतरी पडल, नंतर तुम्ही पडा आणि नंतर तिसऱ्या वेळेस निवडून या. हा साधा नियम आहे. आता शिकता आमच्यामुळे कुणीतरी पडलंय, आता आम्ही पडू, येणारी सत्ता आमचीच राहणार आहे. हा संयम आपल्याला ठेवावा लागेल. कारण निवडणुकीत उभं राहिलं की लगेच तुम्हाला यश मिळेल असं काही नसतं. कारण सातत्याने भारतीय जनता पार्टीचा आलेख असेल, काँग्रेसला समजा स्वातंत्र्य लढ्याचं योगदान असल्यामुळे सातत्याने यश मिळत गेलं, पण त्यांनाही उत्तर ते कळा आली. अनित्यवाद तथागत भगवान गौतम बुद्धाचा, कुणाची सत्ता कायम राहत नाही. हा साधा नियम, कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. हा साधा नियम हे त्याला काय म्हणायचं की पांढरपेशे आणि त्याला काय म्हणता येईल की हुरळलेले लोक, याला जरा संयम नाही. आणि जसं जसं सत्ता यांचा मगरमट्ट, त्यांना काय म्हणायचं की जशी जशी भारतीय जनता पार्टी सत्ता येईल तसं आपली एकत्र होती, हे त्यांना सहन न झाल्यामुळे आपल्यावर हा आरोप केला जातोय, हे चुकीचं आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांना सत्तेत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, समस्यावर काम करत आहे. बघा, समस्यावर काम करत असताना दलित, ओबीसी, आदिवासींचा जो लढा होता सगळ्यात महत्त्वाचा, गायरान धारकाचा मोर्चा, या गायरान धारकाच्या मोर्चावर सगळ्यात मोठा आवाज बाळासाहेबांनी किंवा विभेने उचलला. कुठल्या सत्ताधारी पक्षाने? काँग्रेसने मागच्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी कुठलं आंदोलन उभं केलं? कुठले सर्वसामान्याचे प्रश्न त्यांनी आतापर्यंत निवेदन मांडले? सातत्याने वंचित बहुजन आघाडी ही सातत्याने आठवड्याला एक निवेदन प्रत्येक जिल्हा कार्यालयावर, विभागीय कार्यालय देत राहते. त्याच्यामध्ये गायरान धारक असतील, तुमच्यामध्ये अनेक समस्या आहेत. कारण वंचित बहुजन आघाडी सातत्याने समस्यावर काम करते आणि बाकी पक्ष हे धार्मिकतेवर, भावनिकतेवर काम करतात. मग कुठल्याही म्हणजे एक पक्ष आहे म्हणून तुम्ही काँग्रेस बरोबर युती करा, हे कसं शक्य आहे? आणि काँग्रेस आतापर्यंत झोपलेली, कुठलंही संघटन त्यांच्या रूट लेवलला नाही. यांना आमच्याबरोबर युती करून त्यांना आम्ही पुनर्जीवित करावं असं का वाटतं? म्हणजे त्यांना फक्त दलित, ओबीसी, बहुजनांची मते घ्यायची आणि पुन्हा प्रस्थापित लोकांना निवडून आणायचं. ही मागे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंत्री करताना यांनी कशा पद्धतीने मंत्री केले. अहो, सातत्याने त्या जालन्यामध्ये राजेश राठोड याला आमदार केलं. त्याचा बाप पहिला धुंडराम राठोड आमदार होता. आजही रजनीता सातवच्या मिसेसला पुन्हा आमदार केलं जातं. त्याची आई खासदार, तो स्वतः खासदार, त्यांचा मुलगा खासदार. म्हणजे कुटुंबशाही आणि घराणेशाही जोपासायचं काम काँग्रेसने सातत्याने केलंय. बाळासाहेब तर म्हणतात या महाराष्ट्राची सत्ता 169 घराण्यामध्ये आजही केंद्रित आहे आणि 169 घराण्यामध्ये सत्ता मजबूत करायचं काम काँग्रेसने सातत्याने केलंय. म्हणजे जी काही घराणे होती, मी जर सुरुवात करतो मराठवाड्यातून, औरंगाबादला बाळासाहेब पवार होते, थोडे जालन्याला गेले की अंकुशराव टोपे होते, पुढे गेले की ते गेवरायला पंडित घराणे, बीडला क्षीरसागर घराणे, उस्मानाबादला पद्मसिंह पाटील, नांदेडला आलं तर ते चव्हाण फॅमिली, लातूरला देशमुख फॅमिली, परभणीमध्ये थोडेफार वरपुडकर किंवा थोडेफार देशमुख जाधव परिवार. म्हणजे यांनी आणि आजही पहा, जरी काँग्रेसची सत्ता गेली तरी यांनी या सगळ्या प्रस्थापित काँग्रेसमधल्या लोकांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेऊन सत्ता आपल्या घरात आणि कुटुंबातच कशी राहील याचा सातत्याने प्रयत्न केला. तुम्ही पाहताल, रामप्रसाद बोर्डीकर काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय, विलासराव देशमुखची मुलं कधी भारतीय जनता पार्टीत जातील याचा भरोसा नाही. म्हणजे येन केन प्रकारे प्रस्थापितांनी सत्तेत राहणं हा त्यांचा पूर्ण काम आहे. त्याला विचारधारेचा कुठलाही संबंध नाही. म्हणजे प्रस्थापितांचा पक्ष कुठला असेल तो सत्ताधारी पक्ष. म्हणजे उद्या कुठल्याही भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्टची जरी पक्ष सत्ता आली तरीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश घेऊन आपली सत्ता स्थानं टिकवतील. परंतु दलित, बहुजन, आदिवासींसाठी कुठला पक्ष आहे, ह्यांना कोण सत्तेमध्ये स्थान देणार आहे? आणि हा जर कुठला मार्ग, म्हणजे हा एकमेव पक्ष आहे जिथं गरीबातल्या गरीब किंवा अत्यल्प समाजातल्या लोकांना प्रतिनिधित्व करायची संधी मिळते, अशा पक्षावर, अशा एका आंबेडकरी विचारसरणीच्या लोकांवर यांनी नेतृत्वच करू नये का? यांना एका पक्षापुरतच मर्यादित ठेवायचं, एका जातीपुरतच मर्यादित ठेवायचं का? यांनी व्यापक राष्ट्राचं नेतृत्व का करू नये? त्यांच्यामध्ये तेवढी प्रगल्भता आहे, धोरणं आखायची क्षमता आहे. अशा असताना तुम्ही आम्हाला पुन्हा काँग्रेसमध्ये जा म्हणताय. आज कुठल्या अशा मेजर धोरणावर काँग्रेस लढतीये? फक्त एकच भीती दाखवून की संविधान खतरेमध्ये आहे. संविधान वाचवायची जबाबदारी फक्त काँग्रेसचीच आहे का? आम्हीही संविधान वाचवतो ना, आम्ही निवडणूक लढतो म्हणजे लोकशाहीसाठीच लढतो ना. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घ्यायला पाहिजेत. हा सगळा आरोप थोतांड आहे, याच्यामध्ये काही खरं नाही. आणि भारतीय जनता पार्टी आणि RSS आम्ही 5 वर्ष लढतो, 1 महिन्याला आमच्या आंदोलन, मोर्चे, निवेदन असतात. काँग्रेसने किंवा तथाकथित या संविधान रक्षकांनी आतापर्यंत काय भूमिका घेतल्या मागच्या 5 वर्षामध्ये? ते NRC कायदा असेल, CA कायदा असेल, या सगळ्या भूमिका बाळासाहेबांनी स्पष्ट मांडलेल्या आहेत. काँग्रेसचं एकतरी स्टेटमेंट आहे का? म्हणून काँग्रेस ही काही आता पर्याय होऊ शकत नाही. जोपर्यंत बघा, नेहमी सातत्याने आपणही विचारवंत आहात, आपण ऐकणारे लोक, की सातत्याने असं म्हटलं जातं की आपण दिलेलं मत कधीही वाया जात नाही. ते आपल्या नेत्याला,
आपल्या विचाराला आणि आपल्या पक्षाला बळकटी देत असतं. आता याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर आता निवडणूक सुधारणा आपल्या हातच्या गोष्टी नाहीत. 42 लाख मतं जर वंचित बहुजन आघाडीला मिळाली असतील, एक खासदार 5 लाख मताने निवडून येतो, 8-45 म्हणजे आजही आपले 8 खासदार निवडून आलेले आहेत. परंतु लोकशाहीच्या या विकेंद्रीकरणामुळं किंवा लोकशाहीच्या त्याला काय म्हणतात की निवडणूक सुधारणा नसल्यामुळं आज आपल्या मताचं व्हॅल्यू किंवा आपली मतं वाया जातात हा आपला समज होतो. आणि सर्वसामान्य पांढऱ्यापेक्षा वर्गामध्ये तुमची मतं वाया चालली, तुम्ही निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान द्या आणि शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला पडणारी मतं पुन्हा कमी होतात आणि त्या पद्धतीने माणूस उमेदवार खचला जातो आणि सातत्याने खच्चीकरण करायचं काम या विरोधकांनी केलेलं आहे. याला बळी या ठिकाणचे पांढऱ्यापेक्षा साहित्यिक किंवा स्टेटमेंट देणारे, गांधीवाद असणारे जे काय असतील, आता थोडंसं आम्हालाही संधी द्यायला पाहिजे. कारण आंबेडकरवादाशिवाय आज त्याला काय लोकशाही समर्थ म्हणजे पणे चालू शकत नाही. कारण आता तुम्ही सगळ्याला संधी मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टीला आता 10 वर्ष पूर्वीचे 5-10 वर्ष 15-20 वर्ष मिळाले आहेत. कारण वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरवादावर चालणारा आता एकमेव पक्ष शिल्लक आहे. हा पक्षच राहू नये असं यांना वाटत असेल तर त्यांनी युतीची अपेक्षा करावी. आणि युतीमध्ये तुम्ही 5 जागा का मागितल्या, तुम्ही 10 जागा का मागितल्या, तुम्ही 2 जागाच का मागितल्या, हा थोडासा त्यांचा हास्यास्पद विषय आहे. तुम्ही एक जागा जिंकलेत आणि आम्हाला तुम्ही 2 जागा द्यायच्या आणि 3 जागा द्यायच्या गोष्टी करतात. त्या समितीमध्ये मी नव्हतो, त्या बैठकीमध्ये मी नव्हतो. कारण तू बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ही वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांना सत्तेचं स्थान आज नाही उद्या बघा जरी यश नाही आलं तरी त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण विकसित करायचं काम बाळासाहेब करतात. आणि लिडरशिप डेव्हलपमेंट हा खूप मोठा प्रोग्राम आहे. कारण ते तयार झालेलं नेतृत्व कधी घरी बसणार नाही. कधी ना कधी त्याला त्याच्यामध्ये बाळासाहेबांकडून किंवा पक्षात राहून जे काही नेतृत्वाचे किंवा आंबेडकरवादी विचारसरणीचं बीज त्याच्यामध्ये असलेले ते कधी ना कुठं तरी फलद्रूप होणार आहे. हे काय थोडं काम आहे का? एखाद्या सर्वसामान्य माणसाला उमेदवारी देऊन त्याला राजकारणाच्या प्रवाहात आणणं, मुख्य प्रवाहात आणणं ही काय चळवळीतून होणार होतं का काम? हे सामाजिक चळवळी तुम्हाला राजकीय नेतृत्व देऊ शकतात का? कारण बाळासाहेबांचा पक्षच वंचित बहुजन आघाडी सामाजिक संघटनाच्या माध्यमातून चळवळीत निर्माण झालेला आहे आणि याला राजकीय आयाम द्यायचं काम त्यांनी केले. कारण चळवळीतून नेतृत्व झालेलं राजकारणात सक्सेसफुल करण्याची गॅरंटी नाही. खऱ्या अर्थानं राजकीय दृष्ट्या सामाजिक चळवळ उभी करायचं काम बाळासाहेब एकदम अत्यंत पद्धतीने करतील. मी सामाजिक चळवळीत काम करत असताना मला बाळासाहेबांनी औरंगाबाद शहरासारख्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदावर बसवलं डायरेक्ट. मला एखादा शाखाध्यक्ष तरी केला असता का यांनी? एका बारीक जातीतून, गोष्टी समाजाच्या बारीक जातीतून मला त्यांनी तुझी किती घर आहेत तुला किती मतदान आहे यांनी मला केलं असतं का? बिलकुल नाही. मी कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाच्या साध्या शाखेचा किंवा वार्डाचा अध्यक्ष झालो नसतो. तिथं बाळासाहेबांनी मला औरंगाबाद सारख्या मेट्रोपॉलिटन सिटी महानगरपालिकेच्या क्षेत्रामधलं किंवा विभागीय आयुक्त कार्यालय असणाऱ्या एका जिल्ह्याचं मला डायरेक्ट जिल्हाध्यक्ष केलं आणि मला पूर्ण जिल्हाध्यक्ष जिल्हाभर माझं नाव आणि माझं नेतृत्व विकसित करायचा प्रयत्न केला. हे थोडकं आहे का? आणि ज्याच्यामुळे माझे राजकीय कन्सेप्ट क्लिअर झाले, माझ्यामध्ये राजकीय करिअर करण्याची क्षमता निर्माण झाली आणि हे नेतृत्व विकसित झालं, हे सुद्धा बाळासाहेबांच्या प्रयत्नाचं यश आहे. आणि माझ्यामध्ये कुठेतरी मी निवडणूक उभा राहू शकतो, मला सुद्धा नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, हे प्रेरणा द्यायचं काम काय साधं आहे का? हे मी यश म्हणतो. यापुढे जाऊन बाळासाहेबांनी मला मराठवाड्यासारख्या 8 जिल्ह्याचं मुख्य संघटक पदाची जबाबदारी दिली आणि मला राजकारणामध्ये मुख्य प्रवाहात आणून एक करिअर निर्माण करायचं काम केलं. त्याबद्दल म्हणजे माझ्यासारखे असंख्य तरुण आहेत. म्हणजे आज जरी लोकसभा उमेदवारामध्ये जर यादी पाहिली तर अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या उमेदवाराला संधी दिली. म्हणजे राजकारण किंवा सत्ताकारण कुठल्याही पक्षाची मक्तेदारी नाही किंवा त्यांची मालकी नाही ही सिद्ध करण्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला किंवा निवडून राहिलं तर तुम्हाला आज म्हणजे वी हॅव टू म्हणजे आमचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पाहिजे किंवा आम्ही राजकारणामध्ये इंटरेस्टिंग आहेत, आम्हाला पुढे राजकारण करायचंय हे दाखवण्यासाठी सुद्धा निवडणुकीत उभं राहावं लागतं. आणि जेव्हा निवडून यायचंय म्हणूनच उभं राहायचंय असं कदापि शक्य नसतं. त्याला सातत्याने निवडणुकीमध्ये प्रयत्न करत यावं लागतं. त्यावेळेस तुम्हाला यश येतं, त्यावेळेस तुमचं नेतृत्व विकसित होतं. नेतृत्व विकसित झालं की तुम्ही तुमच्या विचाराचे धोरणं अंमलबजावणी करू शकता आणि मग आपल्या विचाराचं सरकार येऊ शकतं. हा सगळ्या पॅटर्नमध्ये थोडा वेळ जाणार आहे. आणि आणि बघा नेमकं मला म्हणायचं की तुम्हाला 10 सीटं तुमची किती निवडून येणार आहेत? अरे निवडून येणं हा नंतरचा पार्ट आहे. निवडून येण्यासाठी उभं तर राहावं लागेल ना. की उभं राहण्यापासूनच आम्हाला रोखत होते किंवा तुम्ही उभाच राहू नका असं म्हणत होते. म्हणजे आम्हाला संधीपासून लाखो किलोमीटर दूर ढकलत होते. हा अन्याय नाही का आमच्यावर? किंवा ही संधी दवडायचं काम, संधी संपवायचं काम हे करत नव्हते का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही या सगळ्या आणि मला जी फोन आले की ज्या लोकांनी मी प्रतिक्रिया लोकसत्तामध्ये दिली, अनेक माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मी सांगितली, तर मला जे फोन आले ते सर्वसामान्य आंबेडकरवादी, आंबेडकर प्रेमी किंवा आंबेडकरवादी जनतेने बिलकुल फोन नाही केले. हे फक्त सत्तेचा लाभ मिळालेले,
सत्तेचा लाभ मिळाला शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कुठल्या तरी अनुदानाच्या माध्यमातून, एखाद्या काँग्रेस पक्षाच्या ठेवलेल्या म्हणण्यापेक्षा नियुक्त केलेल्या आमदाराकडून काहीतरी त्यांना लाभ मिळाला, अशा लोकांनी मला फोन केले की तुम्ही आघाडी करून घ्यायला पाहिजे होती. मला आघाडी करून घ्यायला मला अधिकार नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की निवडणुका लढल्या तरच आम्ही टिकतो आणि आम्हाला व्हॅल्यू कळते, आम्हाला विचार मांडता येतो, आम्हाला मंच मिळतो आणि आम्ही मतदान करायचं आणि त्यांनी निवडून यायचं, हे कुठपर्यंत चालायचं. त्यासाठी हा वंचित बहुजन आघाडीचा पॅटर्न खूप यशस्वी आहे. मागच्या तीन आठवड्यापासून अक्षरशः प्रत्येकाला ही भूमिका आम्ही सांगतोय. मागच्या औरंगाबादच्या मीटिंगमध्ये बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की आता आंबेडकरवाद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, की आंबेडकरवादी विचारसरणीने आता नॉन आंबेडकरवादी विचारावालाकडे जाऊन, मग तो पानटपरीवाला असेल, चहावाला असेल, हॉटेलवाला असेल, कापड दुकानदार असेल, गृहिणी असेल, मित्र असेल, शेजारी असेल, शेतकरी असेल, यांना ही भूमिका सांगावं लागेल की आंबेडकरवाद काय आहे, भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन काय करते, तुमच्या हक्काचं कसं हिरावून घेतलं जातंय, ही जबाबदारी आपल्यात आहे. कारण पक्षामध्ये काय व्हायचं की प्रचार करताना आपण आपला प्रचार आपल्यातच करतोय. आंबेडकरवाद्याला सांगतो आपलं चिन्ह लक्षात ठेवा. पण किती आंबेडकर बरे आता हे जे काय जेवढे पांढरेपेशी लोक आहेत हे आम्हाला म्हणतात आघाडी करा. तुम्ही किती जणांना सांगितलं वंचित बहुजन आघाडीला मतदान करा म्हणून? हा महत्वाचा प्रश्न आहे ना, की सांगणारे आणि विचार करणारे मग तुम्ही फक्त काय म्हणतात की काँग्रेस बरोबर आघाडी करा, पण तुम्ही उतरा ना मैदानात, तुम्ही खाली या आणि आंबेडकरी वस्त्या सोडून सवर्ण वस्त्यामध्ये पॉम्पलेट वाटा, तुमच्या विचाराच्या, तुमच्या परिचयाच्या, तुमच्या बरोबर राहिलेल्या पण भिन्न विचाराच्या लोकांशी संपर्क करा, त्यांना मोटिवेट करा. तुम्ही सोशल मीडिया, प्रिंट मीडिया स्टेटमेंट देऊन मतदानासाठी तयार असलेल्या लोकांना गुमराह किंवा त्यांच्यामध्ये संदेह बिलकुल निर्माण करू नका. जे काही सगळे जे लोक यांची मागणी असेल ना तुम्ही आघाडी करा म्हणून, या सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीचं पत्रक हातात घ्या आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार करा आणि बाळासाहेबांचा जाहीरनामा, वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा हा घरोघरी पोहोचवायचं काम करा. कुठपर्यंत तुम्ही माईक, टेबल, स्टेज, पेपर, भाषणं हे कुठपर्यंत करणार आहेत? तुम्हाला आता ग्राउंड लेवलला येऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करावा लागेल. वस्त्यामध्ये तर आपण आहेतच पोहोचलेले, परंतु सवर्ण वस्त्यामध्ये, चांगल्या कॉलनीमध्ये आपलं पोस्टर बॅनर जाण्यासाठी आपण प्रयत्न करावा. मला वाटतं की हीच एक महत्त्वाची भूमिका. हेच जर सगळ्या विचारवंतांनी किंवा पांढरपेशा वर्गाने जर घराच्या बाहेर पडलं तर बाळासाहेबांचा आंबेडकरवादाचा विचार अनेक उदाहरणातून सांगता येईल. अहो गार्डनमध्ये बसल्या बसल्या माझ्या घरासमोर गार्डन आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर 10 ते 12 लोकांना गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला आणि या ठिकाणी अशा प्रकारचं भाषण केलं गेलं की तुम्हाला माहिती आहे का म्हणे की आपल्या शेजारी जी वस्ती आहे या वस्तीमध्ये कधी लाईट जात नाही, कधी त्यांचं पाणी वेळेवर येतं, तिथला कचरा उचलला जातो. आपल्याकडे काय होतं माहिती का, कचरा नाही उचलला की आपण ह्याला फोन करतो, त्याला फोन करतो, लाईट गेली की आपण फोन करतो. आपलं का प्रॉब्लेम निर्माण होतात? कारण आपण संघटित नाहीत म्हणे. हे सवर्ण वस्ती चांगल्या हाय प्रोफाईल मधले एका मीटिंगमध्ये, शिवजयंतीच्या मीटिंगमध्ये एक वक्ता बोलतोय, या उपर म्हणे बाजूला जी वस्ती आहे, झोपडपट्टी आहे, या ठिकाणी ही घटना कधीच घडत नाही, कारण ते लोक संघटित आहेत. संघटित होऊन ते महानगरपालिकेवर मोर्चा काढतात, निवेदन देतात, आंदोलन करतात, म्हणून त्यांच्याकडे कधीही लाईट जात नाही, त्यांचा कचरा उचलला जातो, त्यांना वेळेवर पाणी मिळालं जातं. उलट आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी संघटित व्हावं लागेल. आणि त्यांनी 19 फेब्रुवारीला बैठक घेतली, 3 जानेवारीला आणि त्या ठिकाणी सगळे लोक जमा झाले. आपण अगोदर योग करू म्हणे, सूर्यनमस्कार केले, हास्ययोग केला आणि एक झेंडा रावला आणि मग तिथं त्यांनी त्यांचा, तुम्हाला माहिती झेंडा रावल्यानंतर कुठलं संघटन होतं. आणि ही संघटना आता रोज योगाच्या नावाने या ठिकाणी रोज माझ्या समोर त्यांचा प्रचार प्रसार करते. आपल्या या पांढरपेशा वर्गाने कधी तथागताचे विचार, कधी बाबासाहेबांचे विचार एका हाफ किंवा A4 पेजवर छापून, कधी कुठल्या गार्डनमध्ये, कुठल्या रेल्वेमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी कुणाच्या हातात टेकून ह्या विचाराचा बी विचार करा, हे वाचून बघा, सत्य असलं तर पटलं तर स्वीकारा, नाही तर फेकून द्या. असं कधी केलंय का? मला वाटतं आता तो व्यापक विचार, तो तर आपला मूळ विचार आहे की तथागतांचा, बाबासाहेबांचा म्हणजे तथागतांचा धम्माचा प्रचार हा तो केल्याशिवाय ही राजकीय क्रांती होणारच नाही, ह्या मतावर मी ठाम आहे. कारण मी ज्या वंचित बहुजन आघाडी आज सक्रिय आहे, माझ्यामध्ये जे परिवर्तन झालं हे सामाजिक परिवर्तनापेक्षा धार्मिक परिवर्तन किंवा आध्यात्मिक परिवर्तन झाल्यामुळेच झालं. याचं ज्वलंत उदाहरण मी. तुम्हाला जोपर्यंत हे आध्यात्मिक परिवर्तन होत नाही बहुजनामध्ये आणि ओबीसीमध्ये, तोपर्यंत राजकीय परिवर्तन होणार नाही. किंवा बाळासाहेब नेहमी म्हणतात की सांस्कृतिक परिवर्तन झाल्याशिवाय राजकीय परिवर्तन होत नाही. आणि सांस्कृतिक परिवर्तन करण्यासाठी आपण आतापर्यंत काहीही प्रयोग केलेले नाहीत, कुठलाही प्रयोग केलेला नाही. मला वाटतं
की या निवडणुकापासून आपण सर्व पांढरपेशा वर्गाने जे सदन वर्गात आहे, चांगल्या कोलनेत राहतात, चांगले कपडे परिधान करतात, त्याची आर्थिक सक्षमता आहे, यांनी आता बाबासाहेबांचे, बाळासाहेबांचे, तथागतांचे विचार घरोघरी पोस्ट करायचं काम करावं आणि नंतर मग म्हणावं की कोणावर आघाडी करायची. कारण आपल्याकडं फक्त एका जातीच्या वोटनी किंवा एका समूहाच्या वोट बँकेवर जर तुम्ही आघाड्या करून राहताल तर आपला विचार सत्तेत कधी येणार. सखोल त्याला का आमूलाग्र बदलाच्या गरजेसाठी आता पत्रकं वाटणं चालू करावं लागेल. हीच मला वाटतं की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला जे काही लोक विरोध करताय, आघाडी करण्यासाठी आग्रह करताय आणि बेटीम म्हणून आग्रह करताय, यांनी कधी बाबासाहेबांचा विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी बहुजनामध्ये काय प्रयत्न केलेत, कुठला सांस्कृतिक किंवा कुठला आध्यात्मिक विचार मांडलाय, हा मांडण्याचा प्रयत्न करावा. हे जर झालं तरच येणारे अजून 5 वर्षांनी किंवा पुढच्या 5 वर्षांनी आपल्या आंबेडकरवादी विचाराची सत्ता राज्यात आणि केंद्रात आल्याशिवाय राहणार नाही, असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. या बहुजन संघटकाने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली व माझे विचार व्यक्त करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी म्हणजे बहुजन संघटक या पेजचा आभार व्यक्त करतो आणि माझं या ठिकाणचं मनोगत थांबवतो. जय भीम.